धान्य निवास आता या ठिकाणी होणार आहे। तांदूळ त्यांच्या ज्यांनी तांदूळ दिले, ज्यांनी धान्य दिलं त्यांचं सर्वांचं आभार। त्याचप्रमाणे हे जे मंदिर उभं राहिलं, मागचे 150-200 वर्षापूर्वीचं हे मंदिर आपल्या मागच्या पिढीला आठवत नाही। त्या ठिकाणी मंदिर होतं पण छोटं होतं, त्यामध्ये थोडासा मंदिर गळत होतं। सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि आज जवळजवळ 40-42 फुटाचं एक भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। ती आपल्या सर्वांची कृपा आहे। आपल्या सर्वांनी या ठिकाणी जे देणगी दिली त्या देणगी स्वरूपातून हे एवढं मोठं मंदिर आपल्याला शक्य झालं उभारणं। तर सर्वांचं आपल्या प्रथमतः मी सर्व देणगीदारांचं आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे ज्या देणगीदारांची देणगी द्यायची राहिली असेल त्यांनी उद्या या ठिकाणी जो सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये आपली देणगी जरी आणून दिली तरी चालेल। आणि हा सभामंडप आपण पाहतोय, या सभामंडप देखील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निधीतून झालेला आहे। परंतु या सभामंडपाला 15 लाख रुपये गरजेचे होते, परंतु पहिल्या याच्यामध्ये 10 लाख रुपये पडलेले आहेत आणि अजून 5 लाखाची यासाठी मदत आहे। हा सभामंडप देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम आपण सर्व मंडळींच्या याच्यातून करू आणि नवरात्रीच्या अगोदर हे काम पूर्ण होईल असं या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। एकलहरे खळवाडी येथे आदिशक्ती कमलच्या देवी मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा कार्यक्रम संपन्न होत असून या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मांडव डहाळे हारतुरे कार्यक्रम संपन्न झाला। सायंकाळी 5 वाजता कमलच्या देवी मूर्ती व कलश मिरवणूक सोहळा संपन्न झाला, तर सायंकाळी 7 वाजता देवीची मूर्ती कलश धान्य दिवास हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत कळंब येथील पुरोहित सदानंद काका शास्त्री यांच्या हस्ते होम हवन धार्मिक विधी संपन्न होणार असून सायंकाळी 5:30 वाजता कमलच्या देवी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा हरिभक्त परायण विशाल महाराज हाडवळे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। सायंकाळी 6 वाजता हरिभक्त परायण विशाल महाराज हाडवळे यांची प्रवचनरूपी सेवा लाभणार असून सायंकाळी 7 वाजता आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे। रात्री 8 वाजता देवीच्या काठीची मिरवणूक व रात्री 9 वाजता भजन होणार आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक जनसेवक रमेश शेट येवले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, सरपंच राणीताई खैरे, उपसरपंच प्रीतीताई डोके यांसह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून परिसरातील भाविक भक्तांनी देखील उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ एकलहरे यांच्या वतीने करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे नियोजन माजी तालुका प्रमुख संतोष भाऊ डोके, कमलच्या देवी मंडळाचे अध्यक्ष देवीदास डोके, हरिभक्त परायण किसन महाराज डोके, माजी सरपंच ज्ञानेश्वर डोके, श्याम डोके, हरिभक्त परायण शशिकांत महाराज डोके, हरिभक्त परायण संतोष महाराज डोके, बाळशीराम नाना डोके यांनी केले। यावेळी सरपंच राणीताई खैरे व उपसरपंच प्रीतीताई डोके, ग्रामपंचायत सदस्य रीना डोके, हरिभक्त परायण सुनंदा घोडेकर, माजी उपसरपंच स्वप्नील डोके, माजी उपसरपंच दीपेक गोरक्ष डोके, मनोज डोके, महेंद्र डोके, शंकर डोके, माजी उपसरपंच अर्चना डोके, राहुल डोके, संतोष भुजबळ, अमोल डोके, चंद्रकांत डोके यांसह ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। आज या ठिकाणी आदिशक्ती कमलच्या देवी मंदिर जीर्णोद्धार, त्याचप्रमाणे कलशारोहण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना हनुमान मंदिरापासून मूर्तीची मिरवणूक, त्याचप्रमाणे कलशाची मिरवणूक सवाद्यासह त्या ठिकाणी झालेली आहे। आपल्या गुरुकुलची जे वारकरी मुलं आहेत त्या वारकरी मुलांच्या सह या ठिकाणी मिरवणूक चांगल्या पद्धतीने महिला मंडळींनी कलश घेऊन या ठिकाणी मिरवणूक संपन्न झालेली आहे। आजपासूनचे जे कार्यक्रम होते ते सकाळी 9 वाजता मांडव डाळे झाले, त्यानंतर आपली 7 वाजता या ठिकाणी मिरवणूक चालू झाली आणि त्यानंतर उद्याचे कार्यक्रम या पद्धतीने आहेत। सकाळी 10 ते 2 होम हवन आहे। ज्या लोकांना, ज्या जोडप्यांना होमासाठी बसायचे त्यांनी या ठिकाणी महाराजांकडे नावे द्यायची। त्याचप्रमाणे
होमहवन झाल्यानंतर 5:30 वाजता कमलच्या देवी मूर्ती प्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा, हा सोहळा शुभ हस्ते किल्ले शिवनेरी वारकरी भूषण हरिभक्त महाराज विशाल महाराज हडवळे यांच्या हस्ते होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे सायंकाळी 6 वाजता हरिभक्त परायण विशाल महाराज हडवळे राजुरी यांचं प्रवचन होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. असा हा सोहळा आपण सर्वजण या सोहळ्याला उपस्थित झालात. उद्या देखील सर्व महिला भगिनी त्याचप्रमाणे सर्व पुरुष मंडळी लहान थोरांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे आणि या मूर्ती स्थापनेच्या सोहळ्याला जास्तीत जास्त आनंद कसा होईल, आनंदाचा सहभाग आपल्याला कसा घेता होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. देवीची काठी त्यानंतर 8 वाजता देवीच्या काठीची मिरवणूक होईल, याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.